सुस्वागतम. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर महाविद्यालयामार्फत मी प्राध्यापक व्ही पी पांचाळ सर्वांचं स्वागत करतो. आपण 12वी अर्थशास्त्रामधील 5वं प्रकरण पाहत आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे बाजाराचे प्रकार. मग बाजाराचे प्रकार म्हणजे काय? फॉर्म्स ऑफ मार्केट. सामान्यतः बाजार म्हटलं की असं ठिकाण किंवा स्थळ जिथे वस्तू व सेवांची खरेदी केली जाते. पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या एकमेकाच्या संपर्कात येतात व वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. सामान्यतः विचार केला की बाजार असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे बाजाराच्या ठिकाणाचे किंवा बाजाराचे ठिकाण नजरेसमोर उभं राहतं. मग भाजींचा बाजार असेल, धान्याचा बाजार असेल किंवा इतर वस्तूंचा बाजार असेल, याला आपण बाजार म्हणतो. मात्र अर्थशास्त्रामध्ये याला बाजार या संकल्पनेची विस्तृत अशी संकल्पना किंवा विस्तृत असा विचार असलेला आपणास दिसून येतो. ही संकल्पना विस्तृत आहे बाजार ही. मग बाजाराची व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यामधील बाजाराची व्याख्या ही आपण ऑगस्टीन कुर्नो नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने बाजाराची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण प्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्पराशी इतका जवळचा संबंध असतो की यामुळे एकाच वस्तूची किंमत समान होण्याची प्रवृत्ती असते. पहा, ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशा ठिकाणाला बाजार म्हणत नसतात अर्थशास्त्रामध्ये. तर बाजार कशाला म्हटलं जातं? मग बाजार म्हणजे असा संपूर्ण प्रदेश ज्यात खरेदीदार आणि विक्रेते म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांचा परस्पराशी जवळचा संबंध असतो आणि ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत समान होण्याची प्रवृत्ती असते. पहा, बाजार म्हणजे केवळ एखादं ठिकाण नाही, तर बाजार म्हणजे संपूर्ण भूप्रदेश, असा भूप्रदेश की ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांचा परस्पराशी जवळचा संबंध असतो. परस्पराशी जवळचा संबंध असतो आणि ज्यामुळं काय होतं, एखाद्या वस्तूची किंमत ही सर्व त्या भूप्रदेशामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये किंवा समान असते आणि ती सर्वांना मंजूर असते. ती सर्वसामान्य होते. उदाहरणामध्ये कोल्हापूरमध्ये जर आपण रेनॉल्ड्सचा पेन घेतला तो 10 रुपयाला असेल, तोच पेन मुंबईमध्ये सुद्धा 10 रुपयाला मिळतो. म्हणजे संपूर्ण भूप्रदेशामध्ये एका वस्तूची किंमत सामान्य होण्याची प्रवृत्ती असते, समान होण्याची प्रवृत्ती असते. याला म्हणायचं बाजार. म्हणजे बाजार म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, बाजार म्हणजे संपूर्ण भूप्रदेशामध्ये वस्तूच्या देवाणघेवाण, वस्तू आणि सेवाच्या देवाणघेवाणची प्रक्रिया
चालू असते. या सगळ्या प्रक्रियेलाच बाजार असं म्हटलं जातं. बाजार ही संभाव्य ग्राहकाची कृती ज्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे. खालील गोष्टी ज्यावेळे अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो. मग या गोष्टी कुठल्या किंवा या बाबी कुठल्या? त्यामध्ये क्रमांक 1, ग्राहक आणि विक्रेते. बाजार या संकल्पनेला किंवा या संकल्पनेमध्ये ग्राहक आणि विक्रेते असतात. ग्राहक आणि विक्रेतेशिवाय बाजार ही संकल्पनाच अस्तित्वात येत नाही. आणि बाजार ही संकल्पना जर अस्तित्वात यावयाची असेल तर ग्राहक आणि विक्रेते हे असतातच. क्रमांक 2, वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री. वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री ज्या ठिकाणी होते त्याला बाजार असं म्हणतात. बाजारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असते. याशिवाय बाजार तयार होत नाही. बाजारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री करण्याचं काम चालू असतं. ग्राहक वस्तू खरेदी करतो आणि विक्रेता वस्तू विकत असतो. त्याच्याशिवाय या कृतीशिवाय बाजार ही संकल्पना तयार होऊ शकत नाही. त्यानंतर क्रमांक 3, वस्तूची किंमत. वस्तूची किंमत सुद्धा बाजार निर्माण होण्यासाठी महत्त्वाची असते. कारण की त्या वस्तूच्या किमतीवरच विक्रेता वस्तू विकत असतो आणि ग्राहक वस्तू घेत असतो. आणि ही किंमत सर्वांना मान्य असते. ग्राहकांनाही मान्य असते आणि विक्रेत्यांनाही मान्य असते. म्हणून ती वस्तू खरेदी करण्याचं काम ग्राहक करतो आणि विक्रेत्याला ती किंमत मान्य असते म्हणून विक्रेता ती वस्तू विकण्याचं काम करत असतो. त्यानंतर क्रमांक 4, वस्तूची किंमत, ग्राहक आणि त्यांच्यातील जवळचा संबंध. वस्तूची किंमत आणि ग्राहक आणि त्यांच्यातील जवळचा संबंध. वस्तूची किंमत ही त्या वस्तूची मागणी निर्माण करत असते. आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी निर्माण करत असते, मागणी ठरवत असते. वस्तूची किंमत जर जास्त असेल तर वस्तूला मागणी कमी होत असते. वस्तूची किंमत कमी असेल तर त्या वस्तूला मागणी जास्त होत असते किंवा जास्त केली जाते. किंमत जर कमी असेल तर वस्तूची मागणी जास्त केली जाते. किंमत जर जास्त असेल तर वस्तूला मागणी कमी केली जाते. या उलट विक्रेता किंवा उत्पादक त्या एखाद्या वस्तूची किंमत वाढली की तो विक्रीसाठी वस्तू आणत असतो. ग्राहकाचा जर विचार केला, किंमत किती आहे यावरून तो ग्राहक ती वस्तू खरेदी करायची का नाही, किती प्रमाणात खरेदी करायची हे ठरवत असतो. म्हणून वस्तूची किंमत ग्राहक आणि त्यांच्या जवळचा संबंध असतो. किमतीचा आणि ग्राहकांचा जवळचा संबंध असतो. त्यानंतर बाजारविषयक ज्ञान. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विक्रेत्याला आणि प्रत्येक ग्राहकाला त्या बाजारपेठेविषयी ज्ञान असते. किंमत म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंमत किती असते, ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली पाहिजे याचं ज्ञान त्या ग्राहकाला असतं आणि विक्रेत्याला ती वस्तू किती रुपयाला विकावयाची आहे याचं ज्ञान विक्रेत्याला असतं. म्हणजेच बाजारपेठेमध्ये
प्रवेश करणाऱ्या ग्राहक आणि विक्रेत्याला बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं. तर आता आपण बाजाराचं वर्गीकरण पाहणार आहोत. बाजारपेठेचं वर्गीकरण पाहणार आहोत. कुठल्या आणि कशा प्रकारच्या बाजारपेठा अस्तित्वात असतात एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये. पहा, बाजारपेठेचं वर्गीकरण करत असताना मुख्य 3 प्रकार पडतात: स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार. या 3 प्रकारे बाजारपेठेचे प्रकार पडत असतात. सुरुवातीला स्थळानुसार. यामध्ये स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं प्रकार पडतात. त्यानंतर काळानुसार अल्पकाळ, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ असे काळानुसार बाजारपेठेमध्येचे बाजाराचे 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर क्रमांक 3, स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण. त्यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ. क्रमांक 1, पूर्ण स्पर्धा बाजारपेठ हा एक प्रकार पडतो. आपण याचं विस्तृतपणे अभ्यास नंतर पाहणार आहोत. त्यानंतर अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ. आणि या अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेचे परत 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये क्रमांक 1 मक्तेदारी, क्रमांक 2 अल्पाधिकार, क्रमांक 3 मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे बाजारपेठेचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं दिसून येतं. बाजारपेठेचं मुख्य लक्ष द्या. बाजारपेठेचं मुख्य 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं प्रामुख्याने. क्रमांक 1 स्थळानुसार, क्रमांक 2 काळानुसार, क्रमांक 3 स्पर्धेनुसार. त्यामध्ये स्थळामध्ये 3 उपप्रकार पडतात, काळामध्ये 4 उपप्रकार पडतात आणि स्पर्धेमध्ये 2 उपप्रकार पडत असतात. आता आपण बाजाराचे वर्गीकरण. स्थळानुसार स्थानिक बाजारपेठ. क्रमांक 1 स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून वस्तूची खरेदी करतात. स्थळानुसार बाजारपेठेचा पहिला प्रकार स्थानिक बाजारपेठ. या बाजारपेठेमध्ये ग्राहक वस्तूचं उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाहून वस्तूची खरेदी केली जाते. त्याला स्थानिक बाजार असं म्हटलं जातं. जे आपण पाहतो ग्रामीण भागात गेला तर बऱ्याचशा वस्तू या ग्रामीण भागामध्ये तयार होत असतात आणि या वस्तूच्या खरेदीसुद्धा ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्यातूनच त्या ठिकाणावरून ग्राहक त्या वस्तूची खरेदी करत असतो. क्रमांक 2 प्रकार त्यामध्ये राष्ट्रीय बाजार. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात. राष्ट्रीय बाजार जो एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रफळाच्या मध्ये हा बाजार त्या देशाच्या अंतर्गत चालतो आणि त्या देशांतर्गत जे काही बाजाराचे नियम असतात ते नियम त्या बाजाराला लागू पडतात. त्याच्यानंतर क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ आहे ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदानप्रदान होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय शब्दावरूनच आपलं लक्षात आलं असेल एका देशातून दुसऱ्या देशाशी केला जाणारा व्यवहार, केली जाणारी वस्तूची खरेदी विक्री, वस्तूचं आदानप्रदान म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ.
भारताचा इतर देशाशी असणारा व्यापार. भारत इतर देशाकडून काही वस्तूची खरेदी करतो आणि इतर काही देश भारताकडून काही वस्तूंची खरेदी करत असतात. याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय बाजार. या बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बाजार वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार काळानुसार हा प्रकार आहे. काळानुसार हा प्रकार आहे म्हणजे असा काळ ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. यामध्ये काळानुसार अनेक प्रकार पडतात. क्रमांक 1 अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे कमीत कमी काळ. याचा कालावधी खूपच कमी असतो. यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. या काळामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत ही मागणी निर्धारित करीत असते. आपण पाहिलेलं आहे मागणीमध्ये वस्तूची किंमत ही मागणी निर्धारित करते. हा काळ काही दिवसाचा काही आठवड्याचा असू शकतो. या दरम्यान वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. कारण की एखाद्या वस्तूचा पुरवठा जर वाढवायचा असेल तर त्या वस्तूचं उत्पादन होणं गरजेचं असतं. हा काळ एवढा लहान असतो की यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवणं शक्य नसतं. त्यानंतर अल्प काळ. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ म्हणजे अल्प काळ. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात उत्पादनाचे घटकांचे पूर्ण समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येतो. 1 वर्षापेक्षा कमी कालावधी 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 4 महिने, 5 महिने या कालावधीला अल्प काळ असं म्हणतात. या कालावधीमध्ये वस्तूचा जर पुरवठा वाढवायचा असेल ते काही प्रमाणामध्ये शक्य होतं. उत्पादनाच्या घटकांची संख्या वाढवून वस्तूचं उत्पादन वाढवलं जातं आणि त्याचा पुरवठा वाढवणं काही प्रमाणामध्ये शक्य होतं. त्यानंतर तिसरा काळ दीर्घकाळ. हा असा कालावधी असतो की उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणं शक्य होतं. कारण की हा कालावधी मोठा आहे, दीर्घ आहे. जर वस्तूचा पुरवठा जर वाढवायचा असेल तर उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणं शक्य होतं. उत्पादन संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाची जुळवाजुळव करणं शक्य होतं. या कालावधीत हा कालावधी काही वर्षाचा असतो. उदाहरणार्थ 5 वर्ष. उत्पादनाची अपेक्षा ही अधिक असते. म्हणजे बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त वस्तूचा पुरवठा करणं शक्य असतं. त्यानंतर चौथा प्रकार आहे अतिदीर्घ काळ म्हणजे मोठा काळ. अतिदीर्घ काळ म्हणजे असा काळ की उत्पादनाची सर्वसाधारण घटक बदलता येणं शक्य असतं. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिकचा असू शकतो. तर आपण या प्रकरणामध्ये बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठ अस्तित्वात येण्यासाठी काय परिस्थिती असावी लागते, बाजारपेठेचं वर्गीकरण, यामध्ये काळानुसार, स्थळानुसार आणि स्पर्धेनुसार याचं वर्गीकरण पाहिलं. त्यामध्ये काळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अत्यल्प काळ. या काळामध्ये काळाचे प्रकार पाहिले. बाजारपेठेच्या वर्गीकरणामध्ये या काळाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. राहिलेला भाग स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण कसं असतं, यामध्ये कुठले कुठले प्रकार पडतात
हे आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.